आणि त्यांच्या मनाने ठरवलंय त्यांच्या नवऱ्यावर प्रेम करायचं. ज्या माणसानं आजवर कधी छोट्या आईला मानानं वागवलं नाही त्यानं आत्ता केलेल्या अपमानाचं आपल्याला आश्चर्य कशाला वाटायला हवं. ही इज जस्ट अ बॅड लॉट. त्याच्याकडनं चांगल्या वागणुकीची अपेक्षाच नाही मला. मला तर कळत नाही मी अस्वस्थ तरी का होतोय. छोट्या आईंना त्रास होतोय ना म्हणून. आपल्या माणसांना त्रास झाला, दुःख झालं तर आपल्यालाही त्रास होतो की नाही. आणि आपल्या माणसांना त्रास देणाऱ्याचा खूप राग येतो. तेच होत आहे तुझं. आणि तरीही तुला असंच म्हणायचंय की मी या माणसाला न ओळखताच नाकारतोय. जान्हवी तुला असं म्हणायचंय की छोट्या आईसाठी मी या माणसाला स्वीकारू. इनफॅक्ट या सगळ्यामुळे तर ना आई आजी बद्दलचा आदर वाढलाय माझ्या मनात. तिची माणसांबद्दलची पारख किती करेक्ट आहे बघ ना. म्हणजे त्यावेळी घेतलेला निर्णय कदाचित कठोर वाटलाही असेल सगळ्यांना पण तो निर्णय किती योग्य होता हे आता कळतंय. आता प्रूव्ह होतंय. हो ना. खरं आहे तुझं. पण जान्हवी म्हणजे याचा अर्थ आता छोट्या आईला आपण आणखीन जपायला हवं. म्हणजे तिला पटणार नाही हे कदाचित पण तिला त्या माणसापासून कायमचं दूर ठेवायला हवं. याच्या बाबतीत कसलाच भरोसा देता येत नाही. जो माणूस तिचा एक स्त्री म्हणून बायको म्हणून आदर करू शकत नसेल ना त्या माणसाला तिच्या आयुष्यातनं बाजूला करायलाच हवं कायमचं. चिमण्या ओठातून हाक बोबडी बाळाच्या चिमण्यातून हाक बोबडी. आई सॉरी म्हणजे मी एक दोन वेळा दारावर टकटक केली पण बहुतेक तुम्ही ऐकलं नाही. तुम्ही चहा घ्यायला आला नाहीत आणून देऊ का? नाही नको. मग थोडं दूध तरी घ्या नाहीतर पित्त होईल. नको ग. मी असं करते लवकरच जेवते आज. हा काय करू जेवायला? आई आम्हाला नाही ठरवता येत. सांगा ना तुम्ही. कसं होणार ग तुमचं? तुमच्याशिवाय काहीच नाही होणार. बरं माझ्यासाठी थोडी मुगाची खिचडी कर. बर आई सगळ्यांसाठीच करू का? मुगाच्या डाळीची खिचडी, कढी, कोशिंबीर, पापड, लोणचं. वाह काय बेत होईल ना. ठीक आहे. आणि जिऱ्या खोबऱ्याचा मसाला घालून करा. हा हा संपलाय बहुतेक घरातला. मसाला संपलेला तुम्हाला कसं माहित? माझं सगळं लक्ष असतं बरं. अगं बरेच दिवसात खोबरं भाजल्याचा खरपूस वास नाही पसरला घरात. म्हटलं मसाला संपलेला दिसतोय. आणि यावेळेस खरपूस भाजा खोबरं. गेल्या वेळेला नव्हतं नीट भाजलं. आई तुम्ही ठीक आहात ना? हो का ग? नाही म्हणजे गाणं ऐकताय मन रमत बरं वाटलं. आई हे गाणं लक्ष्मीकांत भाऊजी काय मस्त म्हणायचे ना. मला नाही आठवत. काय ग बरी आहेस ना? हसायला काय झालं मध्येच? अगं तो मनीष आहे ना जिजूच्या ऑफिस मधनं आला होता त्याचं बोलणं आठवून मला हसायला आलं. काय म्हणाला तो? तेच ग यू आर गुड फॉर नथिंग हे ब्रेकअपचं फेवरेट वाक्य असावं. त्यालाही कोणीतरी म्हटलंय म्हणे. आय मीन सिरियसली
एम आय रिअली गुड फॉर नथिंग? एनिवेज, मनीषमुळे एक बरं झालं, हे वाक्य आठवलं की खूप हसायला येत आणि मग त्रासही कमी होतो. मनीष चांगला आहे ना? खूप चांगला आहे, क्वाईट फनी. तो जर तुला भेटला ना तर तू माझ्याकडनं त्याला थँक्स सांग. माझा मूड सुधारायला खूप मदत झाली त्याची. नक्की सांगेन. चल निघते मी. बाय. बाय. नीट जा ग. हॅलो. हा जान्हवी, 2 मिनिटं बोलायचं होतं तुझ्याशी. फक्त 2च मिनिटं. बोला ना. नाही, बोलायचं म्हणजे आभार मानायचे होते तुझे. थँक्स. तुझ्यामुळे मला माझी आई दिसली, मला तिच्या पाया पडता आलं. खरंच थँक्स. बहुतेक माझ्या नशिबात लिहिलंच आहे तुझ्याकडून सतत मदत घेत राहणं. मला जमेल तेवढं केलं काका. हो, पण त्या तेवढ्यात मला आयुष्यभराचा आनंद मिळाला ग. ओके, इतकंच ना? हो. नाही म्हणजे तू रागावलीस का माझ्यावर? नाही म्हणजे साहजिकच आहे, माझ्यामुळे तुला खूप मोठी रिस्क घ्यायला लागली. काका थोडं स्पष्ट बोलू? हो हो, बोल ना, बोल. अगदी जे मनात आहे ते बिनधास्त बोल. मला आता कोणाच्या बोलण्याचा अपमान वगैरे नाही वाटत. डोंट वरी, बोल बोल. काका, रिस्कचं म्हणाल तर हो, मला खरंच खूप मोठी रिस्क घ्यावी लागली. रादर ती मी दरवेळी घेते जेव्हा मी तुम्हाला भेटते, पण तेही मी करायला तयार होते, कारण त्यामुळे त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या माणसांना आनंद मिळेल असं मला वाटत होतं. खरं तर मी ही रिस्कही घ्यायला नकोय, पण प्रत्येक वेळी मी तुमच्या वयाचा, आपल्या नात्याचा मान ठेवला आणि तुम्हाला हो म्हणाले. पण मला हे नाही आवडत. मला सगळं कळतंय जान्हवी, पण कुठल्या शब्दात बोलू ते कळत नाहीये. मी 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 खरंच तुझा अत्यंत आभारी आहे. काका, हो परत परत आभार मानू नका. माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. मी तुम्हाला भेटते हे श्रीला नाही आवडणार. का ग, तो चिडलाय का माझ्यावर? काका, श्री तुमचा म्हणजे तिरस्कार करतो माहिती मला, पण म्हणजे तू मला भेटला त्यानंतर तो काही बोलला का तुझ्याशी? कशाबद्दल काका? माझ्याबद्दल नाही. का? म्हणजे तो माझ्याबद्दल कधीच काही बोलत नाही का? का नाही बोलत? कारण काका, तुमच्याविषयी बोलण्या इतकं महत्व सुद्धा त्याला तुम्हाला द्यायचं नसतं. त्याच्या घरच्यांपैकी कुणालाही त्रास देणाऱ्या माणसाला त्याच्यालेखी काहीही किंमत नसते. उद्या माझ्यामुळे जर त्याच्या आयांपैकी एकीलाही त्रास झाला ना तर नाही, असं नको म्हणूस जान्हवी, प्लीज. हे बघ, वास्तू तथास्तू म्हणत असते. असं काही होणार नाहीये. तुमचा संसार सुखाचाच होईल. आमचा तरी. काका, छोटी आई म्हणतात त्यांना सवत आहे. खरं आहे का? नाही, तेच बोलायचं होतं मला. म्हणजे काय झालं, त्या दिवशी श्री अचानक आला आणि मी जरा म्हणजे खरंय. हे बघ, शरा तिला सवत म्हणते, पण असं काही नाहीये, खरंच नाहीये. आणि मी सोडणार आहे तिला. म्हणजे आत्ता ती आहे? हो, पण मी मनापासून प्रयत्न करतोय जान्हवी. खूप दुबळा क्षण होता तो. त्या क्षणी मी तिला जवळ केली आणि आता ती माझी पाठच सोडत नाही. पण म्हणून शराची आणि तिची तुलना होऊच शकत नाही जान्हवी. शरावर माझं खूप मनापासून प्रेम आहे आणि ती माझी गरज आहे फक्त. म्हणजे होती, म्हणजे आहे, पण मला नकोय ती आता. मला नकोय. मी प्रयत्न करतोय. काका प्लीज, माझ्याशी नका बोलू तुम्ही असं. मला नाही आवडत. तुम्ही सासरे आहात माझे. ओके, आय एम सॉरी. मी तुला अनकम्फर्टेबल केलं का? सॉरी. नाही काका, ऍक्च्युली आय एम सॉरी. मला तुमच्यासाठी जे करता आलं ते मी केलं.
पण ह्यापुढे तुम्हाला भेटणं किंवा तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची मदत करणं मला नाही जमणार. आय होप यू अंडरस्टँड. प्लीज प्लीज राग मानू नका. नाही नाही, राग नाही, राग अजिबात नाही. पण तुझ्याशी बोललं की खूप बरं वाटायचं, आपुलकी वाटायची, इतकंच. पण आता नाही भेटणार मी तुला पुन्हा कधीच. फोनही नाही करणार. पण म्हणजे आतापर्यंत मी खूप वेळा बोललो, पण माझं समाधान होत नाही, म्हणून अजून एकदा बोलतो. थँक्स जान्हवी, थँक्स अ लॉट. तुझ्यामुळे माझ्या आईच्या पायांना मला पुन्हा एकदा स्पर्श करता आला. आता मी मेलो ना जान्हवी, तरी त्याचं दुःख नाही होणार मला. जी हॅलो. हॅलो. तुम्ही बहुतेक ओळखलं नाहीत मला. नाही, मला आठवत नाही आपण कुठे भेटलोय. खरंच सॉरी, हल्ली जरा मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे. खरंच आठवत नाही मला. इट्स ओके, ऍब्सोल्युटली फाईन. म्हणजे होतं असं कधी कधी. आय कांट प्लेस इट. कुठे भेटलो होतो आपण? बस स्टॉपवर. मला एकदा उशीर झाला होता, मी खूप घाईत होतो, म्हणून तुम्ही मला 100 रुपये दिले होते. ओ या 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 आठवलं आठवलं आठवलं. काय तुम्ही पैसे देऊन विसरूनच गेलात? नाही, माझा असं कमी वेळा आणि कमी माणसांच्या बाबतीत होतं खरंच. अरे वा, म्हणजे मी त्या नशीबवान लोकांपैकी एक असं म्हणायला हवं. अरे हो, आणि नंतर माझी बायको भेटली होती तुम्हाला, जान्हवी. मी जान्हवी सहस्त्रबुद्धे. या 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 जान्हवी सहस्त्रबुद्धे, राईट? येस 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 येस. पण आता त्यानंतर मी 2दा भेटलो त्यांना. खूप गप्पा मारल्या त्यांच्या बरोबर. हो, पण तेव्हाही तुम्ही तिच्याकडनं पैसे घ्यायला नकार दिला होता. परतफेड ही ज्याची त्यानं करावी. म्हणजे पैसे एकाने घ्यायचे आणि दुसऱ्यानं त्याची परतफेड करायची, हे नाही चालणार. पण म्हणूनच तुम्ही आता नाही म्हणू शकत नाही मला. just a minute, please. Hello. Yeah, that's right. Yeah. Just a minute. Hold on, please. मला हा फोन अटेंड करायला लागेल. प्लीज यू कॅरी ऑन. नाही, हरकत नाही, मी थांबतो ना. हॅलो, जस्ट अ मोमेंट. नो यू कॅरी ऑन प्लीज. मला कदाचित वेळ लागेल. पण मग मला खूप वेळ लागेल म्हणून प्लीज यू कॅरी ऑन प्लीज. पण हॅलो, जस्ट अ मोमेंट प्लीज प्लीज प्लीज. सॉरी, आय फॉरगॉट युअर नेम. काय नाव तुमचं? श्रीरंग. श्रीरंग सहस्त्रबुद्धे. आपण भेटूया ना प्लीज. विल मीट सून. ओके. हॅलो हॅलो. नाही, सहस्त्रबुद्ध नाही मी. सहस्त्रबुद्धे. नको लपूस ताई. निदान माझ्यापासून तरी नको लपूस. उघडपणे मिरवावं असं काहीच नाहीये कसं रे. जे आहे ते आहे. आणि शरूच्या अनुभवावरून आपण एवढं तरी शिकूया आपण. खरंय. मग पुन्हा डोळ्यात पाणी का आलं? सणासुदीला डोळ्यात पाणी आणायचं नाही.
असं बजावत असते सारखी स्वतःला, पण नंतर मात्र आवरणं कठीण होऊन बसतं. पाडवा झाला. श्री आणि जान्हवी किती गोड दिसत होते नाही. म्हणतात ना, एखाद्या गोष्टीत नशिबानं साथ दिली. श्रीच्या बाबतीत खरंय बघ. गोड आहे माझा श्री. बापाच्या गैरहजेरीचं जरा सुद्धा सावट नाही त्याच्यावर. फक्त फार लवकर मोठा झाला ग. श्रीला हे असं वाढवलंयस ना, त्याचं सगळं श्रेय तुला आहे ताई. श्रेय कसलं सर हे. मुलं वाढतात, आपण काहीही केलं ना तरी ती त्यांना हवं तसंच वाढतात. श्री लहानपणापासूनच समजूतदार होता. त्यात समजायला लागल्यापासून घरातला एकमेव पुरुष. त्यामुळे बाळपण कधी वाट्यालाच नाही आलं त्याच्या. कधी वडिलांबरोबर दंगामस्ती नाही. कधी कधी वडिलांनी कौतुकाने पाठीवर दिलेली शाबासकीची थाप नाही. वयात आल्यावर वडिलांची चप्पल घालणं नाही. अडनिड्या वयात एखाद्या गोष्टीबद्दल वडिलांचा सल्ला नाही. हे कधी भेटले ना तर जाब विचारावा असं वाटतो मला. माझं मेलीचं ठीक आहे ग, पण या तुमच्या पोरानं काय घोडं मारलं होतं तुमचं? का असे निष्ठुरपणाने वागलात त्याच्याशी? सर या आयुष्यात कधी बाप लेक एकमेकांसमोर आले ना तर ओळखणारही नाहीत ग एकमेकांना. याच्यापेक्षा आणखी दुर्दैवी गोष्ट काय असू शकते सांग? मरायच्या आधी एकदा विचारायचं यांना आहे. माझ्याशी जे वागले ना त्याच्याबद्दल एक वेळ मी त्यांना क्षमा करू शकेन, पण श्रीच्या बाबतीत फार मोठी चूक केली आहे त्यांनी. त्याबद्दल कधीच क्षमा नाही करू शकणार मी त्यांना. आणि मीच काय, आपल्या घरातलं कोणीच कधीच क्षमा नाही करणार त्यांना. ही अशी अवस्था होते बघ. डोळे गळत राहतात. थोडा वेळ बरं वाटतं. माझं मलाच कळत नाही कधी. 29 वर्ष झाली, अजूनही प्रश्नांची उत्तरं का मिळत नाहीत? का पुन्हा तेच तेच विचार येत राहतात मनात? तेच विचारणार होते मी ताई तुला. अजूनही या विचारांना का स्थान देतेस तू मनात? 29 वर्ष ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत ती मनातून कायमची काढून का नाही टाकत तू? आमचे अत्यानंद महाराज नेहमी म्हणतात, ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना त्यांचा विचारच करू नये. काहीच निष्पन्न नाही होत. हातात असतं ना कधीच विचार करायचं सोडलं असतं. पण विचार थांबवता येत नाहीत ना ग. श्रीकडे पाहून फार वाईट वाटतं मला. त्याच्याकडे बघून आयुष्य जगत आले मी आजवर. ह्या माणसाच्या आठवणीत दिवस रात्र जळत राहायचं. दुसरं काय होतं आयुष्य? माझ्या पदरात एक छानसं लेकरू दिलं आणि त्याच्या बदल्यात माझं खळखळून हसणं कायमचं घेऊन गेले ग बरोबर. सरे नको रडूस तू. नको रडूस. हसू नको, हसू नको, हसू नकोस. ओके सॉरी. मला सहस्त्रबुद्धे म्हणाला तू जीजी. आरजी रे. मी नाही म्हणणार त्याला. मी जीजीच म्हणणार, आरजी नाही म्हणणार मी. अरे पण का? का म्हणजे काय? त्यांनी मला वाटेल त्या नावाने हाक मारायची, मग मी पण मारणार. मी नाही म्हणणार त्याला आरजी. वाटेल ते. हो, माझं आडनाव नाही येते, मग मी त्याला वाटेल त्या नावाने हाक मारणार. बरं, आणि मीही त्याला एकदा सांगायचा प्रयत्न केला, अहो माझं आडनाव सहस्त्रबुद्धे नाहीये. तो मला बाय करून निघून गेला. नेमकं तेवढं ऐकलं नाही त्याने. तुला बरा भेटतो, तुझ्याशी बोलतो. ओ अच्छा, म्हणजे नक्की राग कुठल्या गोष्टीचा आहे ते कळलं मला. नाही नाही नाही, हॅलो, ह्या गोष्टीचा राग नाही आलाय मला. मला तो सहस्त्रबुद्धे म्हणाला ह्याचा राग आलाय. आणि शहाण्या, सहस्त्रबुद्धे म्हटला राग काय येणार? आता म्हणजे राग नाही, मे बी हताश झालोय. नाही, हताश नाही. हा, नाराज नाही, नाराज पण नाही.
मला ना योग्य शब्द सापडत नाही. बरं पण मी काय म्हणते ऐका ना. ओ सहस्त्रबुद्धे, तुम्ही असं का वागलात? जान्हवी नको ना प्लीज प्लीज. अगं सगळ्या आया पण मला सहस्त्रबुद्धे म्हणायला लागतील. नको ना प्लीज. बरं ऐक, मी कुणालाही काही सांगणार नाही, प्रॉमिस मिस्टर सहस्त्रबुद्धे. ए मला सांग, रस्त्यात ना आपण जाताना जर तुम्हाला सहस्त्रबुद्धे अशी हाक मारलीस तर लोकांना वाटणार नाही का मी खरंच सहस्त्रबुद्धे म्हणून? पण मी काय म्हणते, त्यात प्रॉब्लेम काय? तुझ्याशी बरं ते गप्पा मारतात, त्यांच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सांगतात. ओ जान्हवी, आठवली राईट राईट, आम्ही एक दोनदा भेटलो होतो नंतर. हे बरं आठवतं त्याला. बरं ऐक, तू ना आधी ठरव बघू, म्हणजे तुला राग येतोय, तुला हसू येतंय, का तुला गंमत वाटतेय, का तू जेलस फील करतोयस? आश्चर्य वाटतंय. हो मला आश्चर्य वाटतंय स्वतःच. म्हणजे एखाद्या माणसाविषयी इतकं कुतूहल, इतकी ओढ कशी काय वाटू शकते? म्हणजे आपल्याला लाखो माणसं भेटतात ना, पण ह्याच माणसाविषयी इतकी कशी आपुलकी वाटते काही कळत नाहीये. म्हणजे जान्हवी तुला सांगतो, दिवसातनं एकदा तरी मला त्याची आठवण येते, फॉर नो रिझन. इट्स व्हेरी स्ट्रेंज इजंट इट? इट्स ओके श्री, आपलं वागणं प्रत्येक वेळी लॉजिकल असलं पाहिजे. हे प्रेशर का घ्यायचं? नाही ते करेक्ट आहे, पण मला ना खूप गंमत वाटते. म्हणजे आय डोंट नो मी हे म्हणायला हवं की नाही, बट मे बी मला माझ्या वडिलांची उणीव भासतीये. कुठेतरी ते स्थान रिकामच राहिलंय.